मित्रांनो, आत्ता वाजले बरोबर सकाळची 5. तर मी आत्ता उठलो जस्ट ना. तर म्हटलं आज ब्लॉग शूट करावा. तर आत्ता जस्ट ना उठलो आहे. तर इथून पुढं आता काम आवरू. तर माझा प्लॅन होता सकाळी आत्ता दूध काढण्याच्या जागी आत्ता आपण जाऊ पहिलं खडकवासल्याला. सायकलवर आपण घेऊन खडकवासला जाऊ. तर आपली गाय उठली आहे बघा, आत्ताच उठली आहे. तर बघू आता गाय उठली तर खायला टाकून दूध काढून घेऊ. पत्र आणलं त्यांनी शेण सुद्धा सगळं. आत्ता सगळे शेण काढून घेतलं. आता बघू गायांना खायला. आत्ता बरोबर सगळे काम आवरून झालेत. गाईचं दूध काढले. तर आपण आपली सायकल घेऊन निघू खडकवासल्याला. मित्रांनो, सायकल चालू करायची आधी थंडी वाजत होती. आता काय सायकल चालू केली एकदा, आता गारचं ग पण लागत नाहीये. लिटरली आता जरा बरं वाटतं. अजून उजडायचंय. आत्ता वाजे असेल माझ्या हिशोबात 5:30-6. मी काय बघितलं ना टायमिंग. तर बघा ना कसं असतं. म्हणजे सुरुवात करणं खूप अवघड असतं, पण एकदा सुरुवात जर झाली ना तर तुम्हाला कोणी थांबवू नाही शकत. पण तुमच्या पण तेवढी गट्स आणि कॅपॅसिटी पाहायला. तर मित्रांनो, आधी एक पुढे रूट आहे. तर लोक आहे बघा ना, म्हणजे कोणी जरी असलं तरी ब्रिजवर कोणी चॉईस नाही करत, कारण की हार्ड आहे. पण मित्रांनो, हार्ड जरा चॉईस करा. तुम्ही दाखवते हे बघा. पण जरा हार्ड चॉईस करायला शिका, कारण की जोपर्यंत हार्ड चॉईस करणार नाही ना तोपर्यंत गोष्टी सोप्या वाटणार नाही. बघा, आपण चढतोय आता ब्रिज. बघा, हा उतरणार रोड आहे, हा चढणार रोड आहे. कधी पण हार्ड ट्राय करा, बघा मग लाईफमध्ये मजा येईल. मित्रांनो, खडकवासला आलाय बघा. मित्रांनो, आत्ता जस्ट नाव खडकवासल्याला पोचलोय. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य इथे की अजून उजेडलं पण नाहीये, पण आपण पोचलो. आणि खडकवासला तुम्ही बघू शकता, काय दिसणारच नाही तुम्हाला, जी सगळी धुकं आहेत. हां, लिटरली अख्खा अंधार आहे. तर मित्रांनो, आपल्याला लगेच निघायचं अजून, कारण की आपले व्हिडिओ बनवायचे आणि वर्कआउट करायचं महत्त्वाचं. तर मित्रांनो, आत्ता जस्ट नाव मी पोचलो आहे घरी. तर आपली 24-25 किलोमीटर सायकलिंग झाली आहे. तर वॉर्मअप तर झालं आहे. सगळ्यात पहिली बदकं सोडून घेऊ. तर आत्ता उजेडलं आहे बरोबर. हां, बदकं सोडू सगळ्यात पहिली. मित्रांनो, आत्ता बदकं सोडली आहेत. तर ह्यांनाही थोडंसं खायला टाकू. हा बघा इथे ह्यांना खायला देऊ. तर हे बघ कसं खातात. तर मित्रांनो, मी खात्यात एक पेरू. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओत. तर मित्रांनो, वातावरण बघा, फुल चॉकलेट झाले हा का. तर मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे वेट ट्रेनिंग. तर जी कोणी लोक स्पोर्ट्सला जातात तर त्यांनी किंवा बिगिनरची वेट ट्रेनिंग कशी केली पाहिजे ती आज बघू आपण. तर मित्रांनो, एकदम बिगिनर लेवलची वेट ट्रेनिंग बघणार आहे आपण. तर आजची व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, वर्कआउट करायच्या आधी सगळ्यात पहिला वॉर्मअप करायचा. वॉर्मअपमध्ये तर मित्रांनो, सुमो स्क्वॉट्स आणि आपल्या साध्या बैठका हा मारण्या महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओ मोठी होईल म्हणून मी वॉर्मअप स्किप करतो. तर मित्रांनो, म्हणजे तुम्ही कमीत कमी 20 तरी सेट मारा. 20 रिपीट, 5 सेट. तर मित्रांनो, आणि स्ट्रेचिंग पण खूप महत्त्वाची आहे. साईड लेंजेस पण मारा. सेट आपण करणार आहे तो आहे क्लीन अँड जर्क. मित्रांनो, सगळ्यात पहिलं महत्त्वाचा विषय, जे वेट आहे ना, वेट अंतर बारचं घेऊ नका, वेटचं अंतर घ्या आणि मग ट्विस्ट करा बार. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटलं तसं धरा.
मित्रांनो ह्याची 20 रेपिटेशन्स आणि 4 सेट तर नक्कीच करा. नेक्स्ट एक्सरसाइज आहे स्क्वॉट स्क्रॅच. नेक्स्ट एक्सरसाइज आहे क्लीन प्लस फ्रंट स्क्वॉट. नेक्स्ट एक्सरसाइज आहे हँगिंग क्लीन किंवा पॉवर क्लीन. आता मारो पण डेड लिफ्ट. घेऊया स्क्वॉट्स. हा जो वर्कआउट आहे त्याला फोल्क वर्कआउट सुद्धा म्हणतात आणि महाराष्ट्रात त्याला गदा मारणंच म्हणतात. तर ह्याने तुमचे शोल्डर वगैरे सगळं क्लिअर ते कव्हर होईल. तर मित्रांनो रेपिटेशन किती मारतील तुमच्यावर डिपेंड आहे स्ट्रेंथवर. तर मित्रांनो सगळ्यांना बेसिकली माहितीच असतो कसं मारायचं गदा. मित्रांनो हा घरी बनवला गदा आहे. तर मित्रांनो रेपिटेशन किती मारायचे तर तुम्ही ठरवा. हा दोन्ही साईडने मारायचा. एक ह्या साईडने मारला तर एक ह्या साईडने मारायचा. हा बघा एक सेट 2 सेट 1 2 1 2. मित्रांनो हे होते 4-5 व्हेरिएशन्स जे आपण आज केलेत. तर हे तुमची स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी एकदम बेस्ट वर्कआउट आहे. तर मित्रांनो ट्राय नक्की करा. हे होते 4-5 एक्सरसाइज जे स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी खरंच चांगले एक्सरसाइज आहेत. तर हे सगळे वेट लिफ्टिंगने करायचे असतात. तर मित्रांनो वेट तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता असं काही नाही. तर मित्रांनो नक्की ट्राय करा. तर वर्कआउट सगळं झालं आहे पण मित्रांनो आपण थोडेसे सिंगल बार मारू आणि चिनअप्स मारू. तर मित्रांनो आपण आता मारणार आहे बरोबर 100 सिंगल बार. तर बघू आपल्याला कितीचा सेट जातोय किंवा कितीचं नाही. तर मित्रांनो पहिल्या सेटला बरोबर 15 रिपिटेशन झाली. तर बघू आता. मित्रांनो हा आहे माझा लास्ट सेट. तर ह्यात मारणार मी चिनअप्स. किती जातील मलाही माहीत नाही. मॅक्सिमम पुशअप मॅक्सिमम रेंजपर्यंत ट्राय करू. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा. तर मित्रांनो आज पहिल्यांदाच वर्कआउट ट्राय केला असा काहीतरी युनिक फॉर्ममध्ये. तर नक्की कळवा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.